नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो दिवस आहे तो दिवस खूप महत्वाचा आहे. कारण आजचा दिवस म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती दिवस आहे. स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचा सुद्धा जयंती दिवस आहे. आणि आज आहे दसरा अर्थातच विजयादशमी. आपल्या सर्वांना सर्वप्रथम विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा. आणि जो मी तुम्हाला आणखी योगायोग सांगणार होतो तो म्हणजेच आज रावण दहन सुद्धा होणार आहे. तर अर्थातच रावण रूपी विचारांचं दहन. तर आपण जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे जो पब्लिक चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली आहे. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल तो जॉईन करा. आणि त्यानंतर आपल्या सर्वांसाठी दसऱ्यानिमित्त एक विशेष ऑफर आपण आपल्या प्रायव्हेट चॅनलसाठी आणलेली आहे. आणि त्या प्रायव्हेट चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जायचंय आणि त्या लिंकवरती जाऊन आपला तो प्रायव्हेट चॅनल आपण जॉईन करू शकता. आता सध्या आपण काय केलं आहे, आता आपण दसऱ्यानिमित्त त्यामध्ये एक ऑफर ठेवलेली आहे. ती ऑफर अशी आहे, 1200 रुपये जर तुम्ही पे केले तर तुम्हाला एका वर्षाची मेंबरशिप मिळेल. आणि जर तुम्ही 3000 रुपये जर पे केले तर तुम्हाला त्या ठिकाणी लाईफ टाईम मेंबरशिप मिळेल. नंतर तुम्हाला परत पैसे भरायची गरज नाहीये. तेव्हा ह्या ज्या ऑफरचा जो लाभ आहे तो आपण घ्या. आणि ही जी ऑफर आहे ती ऑफर अजून साधारणतः असं मला वाटतंय का आपण ती ऑफर आपल्या दिवाळीपर्यंत चालू ठेवू. म्हणजे आपल्या दसरा ते दिवाळीपर्यंत ही आपली ऑफर चालू असणार आहे. 1200 रुपयामध्ये तुम्हाला एका वर्षाची मेंबरशिप मिळते आणि 3000 रुपयामध्ये तुम्हाला काय होते, 3000 रुपयामध्ये तुम्हाला एकदम लाईफ टाईम मेंबरशिप भेटते. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेड जे असतात, जे आपण घेत असतो, जे मी स्वतः घेत असतो स्विंग ट्रेड, तर अर्थातच ते असतात कॅश मधले स्टॉक्स. मग तो आपण कुठे खरेदी करायचा, काय टार्गेट ठेवायचं, काय स्टॉप लॉस ठेवायचा, याविषयी तुम्हाला सगळी माहिती आपल्याला ह्या ग्रुपमध्ये शेअर केली जाते. त्यानंतर त्यामध्ये आहे ऑप्शन ट्रेडिंग. म्हणजे ऑप्शन मध्ये आपण खास करून आपल्या निफ्टीचे जे काही ऑप्शन असतात, तर त्या निफ्टीच्या ऑप्शन विषयीचे ट्रेड आपण त्या ठिकाणी आपण टाकत असतो. आणि मग तुम्हाला त्या ट्रेडमध्ये काय रेटला घ्यायचंय, काय स्टॉप लॉस ठेवायचं, काय टार्गेट ठेवायचं, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. अर्थातच हे सगळे मी स्वतः ट्रेड घेतो ते तुमच्याबरोबर शेअर करतो. ते घेणं किंवा न घेणं ते तुमची जबाबदारी असते. ओके. तर असे हे आपले दोन्ही ग्रुपचे जे आपण असतात कॉल, ते आपण त्या ठिकाणी एकाच चॅनलवरती टाकत असतो. आणि त्यासाठी आपल्याला जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, जो प्रायव्हेट ग्रुप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवरती जायचंय, त्या लिंकवरती जाऊन आपण पेमेंट करायचंय. आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तर काय भेटणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मग आपल्या या सगळ्या टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस भेटणार आहे. ओके. आणि मग आता जरा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल जर आपण बघितलं तर काल आपल्याला मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी बघायला भेटली. आणि त्या रिकव्हरी पाठीमागचं कारण होतं आरबीआय, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प, आणि त्यानंतर जी काय आज आपल्या मार्केटला सुट्टी आहे अर्थात हॉलिडे. तर ही कारण आहेत ही कालच्या मार्केटसाठी. कारण काल आपण बघितलंय, काल जी पॉलिसी आरबीआयची पॉलिसी आली, पहिली गोष्ट त्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्याजदरात ना कपात झाली, ना कुठल्या प्रकारे व्याजदर वाढले, आणि कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्रकारचं स्टेटमेंट आरबीआयचे गव्हर्नर यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे जे काय झालं का, एकंदरीत मार्केटसाठी निगेटिव्ह काहीच नाहीये आणि पॉझिटिव्ह पण काहीच नाहीये. आता पॉझिटिव्ह हे आहे का काय निगेटिव्ह बोलले नाही, म्हणजेच ह्या गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्या मार्केटसाठी न्यूट्रल ठरली. आता डोनाल्ड ट्रम्पचं काय आहे, तर असं ज्या काय चर्चा चालू आहेत, बाबा तिकडे अमेरिकेमध्ये शटडाऊन लागू शकतं पण कन्फर्म नाहीये. आणि त्यामुळे मग हा एक फॅक्टर आपल्याला कारणीभूत ठरला. कारण आपण बघितलं पहिल्या दिवशी प्रेशर होतं, कारण ज्या काल परवा चर्चा चालू होत्या शटडाऊन होऊ शकतं अमेरिकेमध्ये, आणि त्या चर्चा जरा थोड्या थांबलेल्या आहेत. आणि जी आजची सुट्टी होती ते काय होतंय, आपण जवळजवळ कुठपासून खाली आलोय बघा, आपण जवळजवळ 24,000 आता कितीपर्यंत गेलो होतो काल आपण, 24,600. पण आपण कुठपासून खाली आलो होतो,
25,600 पासून आपण म्हणजे आपण 25,600 पासून आपण त्या ठिकाणी फॉल झालेला आहे. मग आता एवढ्या शॉर्ट पोझिशन कोणी सुट्टी असल्यानंतर घरी घेऊन जात नाहीये. त्यामुळे एक आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंगचा सहारा बघायला भेटला. म्हणून काल आपल्याला एक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली. पण आता ह्या मार्केटमध्ये आपण बघतोय का काल नेमकी काय झालेलं आहे. एफआयनं काय केलेलं आहे, खरेदी चालू केली का, तर नक्कीच नाही चालू केली. आता हे जर आकडे तुम्ही एफआयचे जर बघितले तर ते आकडे आपल्याला काय सांगतात ते एकदा आपण या ठिकाणी बघा. तुम्हाला हे आकडे एफआयचे दाखवतो एकदा. इथे या ठिकाणी तुम्ही जर आकडे बघितले असतील एफआयचे तर हे आकडे आपल्याला काय सांगतात. 1605 करोड रुपयाची त्यांनी कॅश मध्ये सेलिंग केलेली आहे. 128 करोड रुपयाचे त्यांनी इंडेक्स फ्युचर विकलेले आहेत. 307 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर्स विकलेले आहेत. अर्थात जवळजवळ 2000 करोड रुपयाची सेलिंग एफआयने कालच्या मार्केटमध्ये केलेली आहे. म्हणजे अजूनही आपल्या मार्केटवरती एफआय बुलिश नाहीयेत. आता हे बुलिश कधी होतील, 25,000च्या वरती गेल्यानंतर. 25च्या वरती गेल्यानंतर जरा त्यांना थोडी धाकधुकी वाढते, मग ती थोडी खरेदी चालू करायला सुरुवात करतात. तुम्हाला जर हा डाटा मी दाखवला तर मग तुम्हाला या ठिकाणी समजेल. बघा आता इथे तुम्ही बघू शकताय काय काय आपल्याला दिसतंय. आता एफआय ची खरेदी जर तुम्ही बघितली तर ती कुठं कुठं दिसते आपल्याला बघा. इथे आपल्याला ह्या ठिकाणी 25,000च्या वरती गेलं का थोडीशी त्यांची सेलिंग आहे ती सेलिंग कमी होते. खरेदी जी आहे ती खरेदी मग थोडी चालू होते. एफआयने बघा या ठिकाणी 25,000च्या वरती गेल्यानंतर थोडी खरेदी आहे. त्यानंतर इथे थोडस आपल्याला परत सेलिंग आहे, थोडी खरेदी आहे, थोडी खरेदी सेलिंग, खरेदी सेलिंग. पण काय होतंय का त्याच्यावरती सुद्धा आपण बघितलं इथे याही ठिकाणी आपल्याला एक अशी मोठी जोरदार सेलिंग दिसते. आणि आता हे जर तुम्ही आकडे बघितले बघा, हे गेल्या जवळजवळ 22 सप्टेंबर पासून 22 सप्टेंबरला आपण 25,200 होतो. कंटिन्युअसली सेलिंग बघा. 2,910, 3,550, 2,451, 5,000, नंतर 5,687, नंतर 2,800, 2,300, 1,605 करोड रुपये कंटिन्युअसली सेलिंग चालू आहे. तेव्हा आता काय झालेलं आहे, जरा थोडीशी सेलिंग त्यांनी जर कमी केली तर परत मार्केटमध्ये आपल्याला एक असा चांगल्या प्रकारे बाउन्स बॅक बघायला भेटेल. आणि जरा थोडं आपण जाणून घेऊया का नेमकी आपल्याला निफ्टीचा ऑप्शन डाटा काय सांगतोय ते, कारण तोही आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. या ठिकाणी ऑप्शन चेन चा डाटा जर आपण बघितला तर त्या डाट्यावरती आपल्याला या ठिकाणी काय बघायला भेटतंय, 24,500च्या लेवलवरती एकदम चांगला सपोर्ट आहे. म्हणजे जो पुढचा आठवडा म्हणजे आता या आठवड्यातील आता फक्त एक दिवस बाकी आहे शुक्रवारचा, आपण साधारणतः याच्या खाली जाणार नाही. 24,500च्या खाली जात नाही आता, कारण त्या ठिकाणी जवळजवळ 1.25 करोड पुट शॉर्ट आहेत आणि 51 लाख नवीन ऍड झालेत. कॉलमध्ये फक्त 28 लाखच त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि त्यातूनही 30,000 जवळजवळ अनवाइंडिंग झालेले आहेत. आणि 24,600ला जर बघितलं तर 24,600ला सुद्धा मजबूत सपोर्ट आहे. 1.25 करोड पुट शॉर्ट आहेत इथे बघा. या ठिकाणी 1.25 करोड पुट शॉर्ट आहेत आणि कॉलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 12 लाख कॉल त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालेत. आणि 24,700 जर बघितला तर 24,700ला सुद्धा चांगला सपोर्ट आहे. आपला पहिला सपोर्ट आता असणार आहे 24,700चा. 1 करोड 29 लाख पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि कॉलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 55 लाख कॉल हे शॉर्ट आहेत, पण त्यातही जवळजवळ 13,79,000 कॉल त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालेले आहेत. तर ही अशी परिस्थिती आपण बघतोय का या ठिकाणी आहे आपल्या याच्या ऑप्शनची. पण 24,800च्या वरती आपण थोडं आलोय, पण 24,800 मध्ये आपण बघतोय का 73 लाख कॉल अजूनही शॉर्ट आहेत आणि पुट मध्ये त्या ठिकाणी 1 करोड 21 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्याला शुक्रवारच्या दिवशी जो उद्याचा दिवस आहे, मार्केटची पहिली प्रायोरिटी असणार आहे 24,800 मेंटेन करायचं का, 24,800च्या वरती टिकायचं का, 24,800ची लेवल होल्ड करायची का, ही पहिली मार्केटसाठी प्रायोरिटी असणार आहे. आणि मग जर आपण समजा 24,800च्या वरती टिकलोच तर मग आपल्याला 101 पॉईंटची आणखी तेजी बघायला भेटेल. पण 24,800च्या खाली जर सस्टेन झालोच तर 101 पॉईंटचं करेक्शन सुद्धा बघायला भेटेल. असं मार्केटमध्ये आपल्याला उद्याचा जो मूव असणार दोन्ही बाजून असणार आहे, कारण परत शनिवारी रविवारी विकेंड आहे. ती पण गोष्ट लक्षात ठेवा, कारण सध्या काय डोनाल्ड ट्रम्पचा काय भरोसा नाही, कधी काय बोलेल कधी काय चालेल काही सांगता येत नाहीये. त्यामुळे कुणीही जास्त पोझिशन घरी घेऊन जात नाहीये. आणि मग इथे या ठिकाणी 24,900ला जर आपण बघितलं तर एकदम मारामारी आहे बघा. इथे या ठिकाणी तुम्ही बघताय 66 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि 53 लाख पुट शॉर्ट आहेत. नवीन पुट शॉर्ट झाले
जवळजवळ 27 लाख नवीन ऍडिशन झाले. कॉलमध्ये फक्त 5 लाखाचंच ऍडिशन झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघूया इथे काय दिसतंय, तर 25,000 वरती एकदा बघूया. तर 25,000 हा एक माइल स्टोन असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, एक असा मोठा डोंगर असणार आहे. 25,000च्या वरती जायला निफ्टीला घाम येणार आहे. पण जर गेलाच तर मग आपल्याला एक परत 200-250 पॉईंटची तेजी. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, कॉलमध्ये जवळजवळ 1,90,00,000 कॉल शॉर्ट आहेत आणि 44 लाख नवीन ऍड झाले. म्हणजे 25 लाखाचे जे कॉल आहेत ते शॉर्ट करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि पुटमध्ये ही सुद्धा त्या ठिकाणी 1,16,00,000ची पुट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,000ची लेवल जर क्रॉस केली तर हे जे कॉल शॉर्ट आहे ते धोक्यात येतील आणि त्यानंतर त्यांना शॉर्ट कव्हरिंग करणं गरजेचं राहील. तेव्हा मग आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं काय आहे का 25च्या वरती टिकलो, जर 25,020 आणि त्याच्यावर टिकलो तर एक आपल्याला 150-200 पॉईंटची आणखीन एक रॅली बघायला भेटेल. पण हे सगळे कधी होणार आहे? सगळं होणारे पहिल्यांदा आपल्याला 24,920 चा लेवल आहे, 24,960 चा लेवल आहे आणि 25,020 चा लेवल आहे. एवढं झालं तर मग आपण एक चांगली मोठी रॅली अपेक्षित आहे. पण एकंदरीत जर बघितलं तर मार्केटमध्ये निगेटिव्ह असं काही नाहीये. काय होतंय, सध्या मार्केटने एक असं सायकल चालू ठेवलेलं आहे. काय सायकल चालू ठेवलेलं आहे? 1,000 पॉईंटची रॅली द्यायची. तेव्हा आपण काय करूया, एकदा ते बाबा सायकल नेमकी काय आहे ते आपण ह्या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. आता हा निफ्टीचा चार्ट मी तुमच्या समोर एकदा लावतोय. NIFTY निफ्टी हा निफ्टीचा जो चार्ट आहे तो चार्ट मी तुमच्या समोर लावला आणि ह्या चार्ट वरती जर आपण बघितलं तर आपल्याला इथे काय दिसतं एकदा आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. आता हा चार्ट जर आपण थोडासा डे टाइम फ्रेम वरती टाकूया आणि डे टाइम फ्रेम वरती जर हा चार्ट जर आपण टाकला तर आपल्याला काय इथे बघायला भेटतंय हे एकदा आपण इथे जाणून घ्या. सध्या जर तुम्ही हा चार्ट जर बघितला तर ह्या चार्ट वरती आपण एका नॅरो रेंज मध्ये आपल्याला काम होताना दिसतंय आणि ती जर रेंज जर आपण बघितली तर ती रेंज कोणती आहे ते एकदा इथे ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो बघा. आता ह्या रेंजच्या वरती तर आपण जात नाहीये, ही रेंज आणि ही खालची जी रेंज आहे ही खालची ही रेंज आपण या ठिकाणी तोडत नाहीये. इथून बघा, इथून खाली परत वरपर्यंत परत ही, त्यानंतर ही लेवल तोडली म्हणजे इथं आपल्याला एक त्या ठिकाणी डबल बॉटम पॅटर्न तयार झालेला होता. एकदा परत दाखवतो थोडस काय आहे. हा ठीक आहे, थोडं चार्टला वरती घेऊ आपण म्हणजे आपल्याला कळेल बघा. आता जर इथं आपण या ठिकाणी बघितलं, हा चार्ट जर बघितला तर चार्ट वरती बघा आपल्याला या ठिकाणी एक असा डबल बॉटम पॅटर्न तयार झाला बघा. इथे हा एक असा, इथे असा, इथे असा आणि हा इथे, म्हणजे हा एक आपला डब्ल्यू तयार झाला. या डब्ल्यू ची नेकलाईन तोडल्यानंतर आपल्याला एक एवढी मोठी जी रॅली आहे ती रॅली आपल्याला एक्स्ट्रा रॅली त्या ठिकाणी बघायला भेटली. पण हा जो बॉटम जी लाईन आहे ही बॉटम लाईन आहे, ती बॉटम लाईन मार्केटनं तोडलेली नाहीये. आपण बघितलंय जुलै महिना असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, 24,337 हा जो लो आहे तो लो तोडला नाहीये. म्हणजे तो जो लो आहे तो आपल्यासाठी सपोर्टचं काम करतोय. पण आता आपण बघतोय का सध्या जे काही सेंटिमेंट आहे अजून काही निगेटिव्ह आहे आणि आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. कोणता पॉइंट आहे तर तो आपला जो महत्वाचा पिवट पॉइंट आपल्यासाठी होता तो पिवट पॉइंट आपल्यासाठी आहे 24,830. म्हणजे एक आपल्याला त्या दृष्टीने म्हणजे पिवट पॉइंट आहे तो, म्हणजे तो आपल्यासाठी आता पहिला रेजिस्टंट आहे. म्हणजे आपण ऑलरेडी जवळजवळ 24,836च्या आसपास क्लोज झालोय. पण आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा ती लेवल टिकवणं गरजेचं आहे. ती जर नाही टिकली तर तो आपल्यासाठी मोठा रेजिस्टंट असणार आहे. तेव्हा मग आपल्याला जर आपण ह्या लेवलच्या वरती टिकलो तर मग आपल्याला नेक्स्ट काय टार्गेट असणार आहे, तर आपलं त्या ठिकाणी नेक्स्ट जे टार्गेट असेल ते टार्गेट आपलं बघा, ही एक पुढची लाईन आहे ती आहे 24,940. मग जर आपण ह्याच्या वरती टिकलो तर ही पॉसिबिलिटी आपल्याला आहे ही 24,942 पर्यंत जाण्याची. आपण 24,942च्या वरती गेलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी परत काही झोन रेजिस्टंट जे आहेत आणि ते जर आपण बघितले तर तो आपल्याला परत पुढचा झोन येतोय, तो आहे हा इथला 24,991, म्हणजेच अराउंड 25,000च्या आसपासचा झोन आहे. आणि आता जर समजा निफ्टीने हा 24,990
म्हणजेच अराउंड 25,000चा जर समजा लेवल क्रॉस जर केला तर त्याला पुढचाही एक रेजिस्टंट आहे बघा, आपण बघतोय का आपल्याला ह्या ठिकाणी एक असा सपोर्ट घेताना दिसलंय आणि ती लेवल जर आपण बघितली तर ती लेवल येते अराउंड 25,020च्या आसपासची लेवल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते बघा. ही लेवल आहे 25,020च्या आसपासची. त्याच्यावरती जर आपण गेलोच तर मग आपल्याला पुढचा एक आपल्याला पॉइंट आहे तो आहे आपला 25,230 पर्यंत आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर आपण बघतोय का आपण कुठपर्यंत गेलो होतो. हा पुढचा पिवट पॉइंट आहे बघा, हा 24,455 बरोबर. आपण त्याच ठिकाणापासून आपल्याला फॉल बघायला भेटलाय मागच्या आठवड्यातला. आपण मग मे बी तिथपर्यंत जाऊ शकतो, पण त्या सगळ्यांसाठी आपल्याला करणं काय गरजेचं आहे, 25,020 हा लेवल आपल्याला क्रॉस करणं गरजेचं आहे. तेव्हा एकंदरीतच हे झालं आपल्या निफ्टीचं विश्लेषण. तेव्हा जर समजा आपण आपल्या निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर आपल्याला ह्या सगळ्या पॉइंट लक्षात ठेवायचे. आणि जो सपोर्ट आपल्याला इमिजिएटली येतोय तो सपोर्ट जर आपण बघितला तर तो सपोर्ट आपल्याला अजून काही लांब आहे बघा. इथे या ठिकाणी तुम्हाला सपोर्टचा पिवट पॉइंट बघायला भेटेल, तो आहे हा आपला 24,640 हा आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल. कारण आपण बघतोय की ह्याच लेवल पासून आपण इथून वरती बाउन्स बॅक जो आपल्याला बघायला भेटलाय हा आपल्याला त्याच लेवल पासून बघायला भेटलाय आणि तो लेवल आहे आपला 24,635चा. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपल्याला हे पिवट पॉइंट जे असतात ते पिवट पॉइंट आपल्याला चार्टवरती लावायचे. त्यावरती आपल्याला समजतंय का सपोर्ट कोणता आहे, पुढचा जो काही टार्गेट काय असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर होतात आणि आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करणं सोपं जातं. ओके. तेव्हा आता एकंदरीतच आपण बघतोय का ह्या सगळ्या टोटली आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर चर्चा केली का निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचंय किंवा कुठपर्यंत निफ्टी जाऊ शकतो. तेव्हा एकंदरीतच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला होता, पण तो व्हिडिओ होता आपला एज्युकेशनल पर्पज. आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा आणि पहिली गोष्ट आपणही मार्केटमध्ये जे काय असतं टेक्निकल गोष्टी असतात त्या सगळ्या शिकवून घ्या. ओके. आणि आणखी परत एकदा, जो आपला टेलिग्राम चॅनल आहे आपला पब्लिक टेलिग्रामचा आहे सर्वांसाठी, पण जर आपल्याला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल समजा जॉईन करायचं असेल तर सध्या आपल्याकडे दिवाळी ऑफर आहे, दिवाळी दसरा ऑफर आहे. म्हणजे आपल्या दसरा तो दिवाळीपर्यंत त्यामध्ये आपल्याला जी लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची खाली दिली त्या लिंकवरती जायचंय, त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. त्याची जी फीज आपण ठेवलेली आहे 1,200 रुपये आपली त्याची फी आहे. ही आपली एका वर्षासाठी फी आहे आणि 3,000 रुपये जी आपली फी आहे ती फी आपली आहे लाईफ टाईम फी आहे, म्हणजे परत तुम्ही पैसे भरायचे नाहीत. आणि मग जर आपल्याला समजा त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, आपल्या त्या लिंकवर जाऊन पेमेंट करून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला भेटणार काय, त्यामध्ये तुम्हाला भेटणार स्विंग ट्रेड आणि त्यानंतर ऑप्शन ट्रेड. ओके. आणि मग तेव्हा इथे आपण थांबतोय, आपण परत भेटूया नवीन विषयासह.